शक्तपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळतो। सर्व पक्षांचं हे आंदोलन आहे आणि प्रत्येक सदस्य इथं दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे। जोरदार घोषणाबाजी सुद्धा सुरू आहे। दसरा चौकातून या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत आहेत। शेखर, सर्व पक्षीयांचं आंदोलन आणि या आंदोलनाला प्रतिसाद सुद्धा पाहायला मिळतो। कोल्हापुरातल्या दसरा चौक या ठिकाणी हा मोर्चा सुरुवात झालेली या मोर्चाला आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत असाल तर त्या ठिकाणी सतीश पाटील या सगळ्या मोर्चाचं नेतृत्व देखील करताना दिसतात। बाजूला राजू शेट्टी आहेत, माजी आमदार सत्यजित आबा सोरुलकर देखील या मोर्चात आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांच्या पन्हाळ चावडी मधल्या काही भागातून हा मोर्चा जाणार आहे। आणि आता जर आपण त्यांच्या बाजूला बघितलं, विजय देवणे असू देत, गिरीश सोंगत, ऋतुराज पाटील हे सगळे नेतृत्व करताना दिसतात आणि त्यांच्या मागे हे अनेक शेतकरी हातामध्ये वेगवेगळे घोषणांचे फलक घेऊन त्या ठिकाणी येताना देखील दिसतात। हा बैल घेऊन मोर्चा खरतर हा शेतकऱ्यांनी करणार असं त्यांनी सांगितलेलं, कारण गेल्या अनेक दिवसांपासून या मोर्चाला खरतर शक्तीपीठ महामार्गाला विरोध होत होता आणि तोच विरोध जो आहे तो या मोर्चाच्या माध्यमातून दाखवण्यासाठी ह्या सर्वपक्षीय मोर्चाचं आयोजन आज करण्यात आलं होतं। सोलापूर जिल्ह्यातल्या एकूण 8 तालुक्यातून हा शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे आणि त्याला शेतकऱ्यांनी विरोध केलेला आहे। वारंवार कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जो तो विरोध केलाच होता। यापूर्वी केवळ 6 तालुक्यातून जाणार होता आणि त्याला देखील मोठा विरोध झाला होता आणि त्यानंतर हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करू असं देखील आश्वासन देण्यात आलं होतं। मात्र पुन्हा एकदा हा शक्तीपीठ महामार्गाचं रेखांकन बदलण्यात आलं आणि आता आपण हे सगळे दृश्य पाहतोय, ज्या दृश्यामध्ये सगळे शेतकरी आता पुन्हा एकदा रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि कोणत्याही परिस्थितीत हा शक्तीपीठ महामार्ग येऊ देणार नाही या पद्धतीत आहेत। आणि हा मोर्चा आता विनस कॉर्नर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आता पोहोचले जात आहे आणि मोठा पोलीस बंदोबस्त आपण जर या मोर्चाच्या सुरुवातीला पाहत असाल तर मोर्चाला पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। कुठलाही अनुचित प्रकार त्या ठिकाणी घडू नये त्याची खबरदारी देखील पोलिसांनी घेतलेली आहे। आणि आता हा मोर्चा जो आहे तो जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचून आणि त्यानंतर या मोर्चाच्या माध्यमातून शक्तीपीठ महामार्गाला आपल्या सगळ्यांचाच विरोध आहे या संदेश जो आहे तो देण्यात येणार आहे। आणि या मोर्चानंतर कशा पद्धतीने आता सगळ्यांची दखल घेतली जाणार का, हा शक्तीपीठ महामार्गामध्ये काही बदल त्या ठिकाणी केला जाणार का हे देखील पाहणं गरजेचं आहे। आणि पुढच्या काळात हा मोर्चा आता काढण्यात आलेला आहे, पुढे जाऊन आता कशा पद्धतीने याला विरोध होणार आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे। अगदी शेखर, या आंदोलनाची दखल घेऊन कोणता ठोस निर्णय घेतला जातो का, या सगळ्या संदर्भातले अपडेट घेत राहू। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी शक्तीपीठ महामार्गाविरोधी संघर्ष समिती आहे आणि या समितीनं कोल्हापूरमध्ये सर्वपक्षीय मोर्चाचं हे आयोजन केलेलं आहे। त्याचीच ही थेट दृश्य आम्ही तुम्हाला दाखवत आहोत। ताजी दृश्य आहेत ही या आंदोलनाची। अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं आणि पोलिसांचा तगडा बंदोबस्तामध्ये हा जो मोर्चा निघालेला आहे आपल्याला पाहायला मिळतोय। दसरा चौकामधून हा मोर्चा विनस कॉर्नर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकतोय आणि मग या आंदोलनामध्ये खासदार शाहू छत्रपती महाराज, आमदार सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह मोठ्या संख्येनं अनेक नेते आणि शेतकरी सुद्धा सहभागी झालेले आहेत। अनुचित प्रकार टाळण्यासाठी दसरा चौक परिसरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुद्धा तैनात आहे। जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा जाऊन धडकणार आहे आणि सर्व पक्षीयांकडून जोरदार घोषणाबाजी होत हा मोर्चा निघालेला आहे, हे आंदोलन होतोय। आणि कोल्हापूरमधून ही थेट ताजी दृश्य आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत। तिथं आमचे प्रतिनिधी शेखर पाटील हे आपल्याला सगळे ताजे अपडेट्स देण्याचा सुद्धा प्रयत्न करतायत। शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी शक्तीपीठ महामार्गाविरोधी संघर्ष समितीचं कोल्हापूरमध्ये हे सर्वपक्षीय मोर्चाचं आयोजन आहे, जे आपण सध्या दृश्यांद्वारे पाहतोय। मात्र या आंदोलकांचा हा आक्रमक पवित्रा आणि भर उन्हामध्ये हे आंदोलक मोर्चा त्यांनी काढलेला आहे। हे आंदोलन सुरू आहे, जोरदार घोषणाबाजी आहे आणि जिथं हे आंदोलन सुरू आहे आमचे प्रतिनिधी शेखर पाटील या आंदोलन स्थळावरून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। शेखर, सद्यस्थिती आंदोलनाची, हा मोर्चा कोल्हापूरमध्ये कुठपर्यंत पोहोचलेला आहे आणि जर शक्य असेल तर या आंदोलकांच्या प्रतिक्रिया सुद्धा आपण घेऊया। श्रद्धा, कोल्हापुरातल्या विनस कॉर्नर या ठिकाणी हा मोर्चा पोहोचलेला आहे आणि माझ्या
बाजूला आणि मागे आपण ही सगळी मोर्चामध्ये सहभागी असलेले सगळेच शेतकरी आणि नेते जे आहेत ते पाहतोय. खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून हा मोर्चाचं आयोजन जे आहे ते करण्यात आलं होतं. सरकारला वारंवार त्या ठिकाणी विनंती करण्यात आली होती, मात्र तरी देखील हे आंदोलन त्या ठिकाणी आम्ही करणारच या भूमिकेत हे सगळे होते आणि कुठल्याही पद्धतीने या संदर्भातला निर्णय होणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी हा प्रकल्प आहे आणि त्याच महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळं हा शक्तिपीठ महामार्ग जो आहे तो कोणत्याही परिस्थितीत या संपूर्ण 12 जिल्ह्यांमधून जाणार आहे आणि म्हणूनच याला विरोध जो आहे तो कोल्हापुरातून केला जातोय. आपण जर बघितलं तर या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात नेते जे आहेत ते सहभागी झालेले आहेत. सर्वपक्षीय मोर्चा असल्यामुळे अर्थातच या मोर्चामध्ये अनेक जण आहेत. काही शेतकरी देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. त्यांची प्रतिक्रिया घेऊया. काय सांगाल? खरं तर तुम्ही या सगळ्या मोर्चामध्ये सगळे आलेला आहात, विरोध जो आहे तो केला जातो. विरोध 100% होणार, कारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी काल म्हणले की शेतकऱ्यांचं राज्य आहे आणि शेतकऱ्यांचा जीव घेणं बळी घेऊन ज्या पद्धतीनं होत असेल तर हे चुकीचं आहे. या 100% या गोष्टीचा विरोध हा होणारच. खरं तर हा विरोध जो आहे तो होणार, अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया हे सगळे देताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आता देखील आपण जर बघितलं तर हे सगळे शेतकरी जे आहेत ते आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि या आंदोलनाच्या माध्यमातून शेतकरी सरकारला जे आहे ते प्रश्न विचारतायत. आम्हाला ह्या शक्तिपीठ महामार्गाची गरज नव्हती, मात्र तरी देखील आपण या महामार्गामध्ये खरं तर सगळ्यांनाच लादत आहात असं या सगळ्यांचं म्हणणं आहे आणि म्हणूनच हा मोर्चा जो आहे तो या ठिकाणी काढला जातोय आणि या मोर्चाच्या माध्यमातून सरकारला जो आहे तो आता इशारा दिला जातोय आणि त्यामुळं कशा पद्धतीनं या सगळ्या मोर्चाची दखल येणाऱ्या काळामध्ये घेतली जाणार आहे. खरंच ह्या मोर्चाचं त्या ठिकाणी कुठल्या तरी पॉझिटिव्ह न्यूजमध्ये कन्व्हर्जन होतं का हे पाहणं गरजेचं आहे. जोपर्यंत हा शक्तिपीठ महामार्ग रद्द होत नाही तोपर्यंत मात्र आम्ही हा लढा जो आहे तो आम्ही कायमच ठेवणार आहे, अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिलेल्या आहे. त्यामुळे अर्थातच या सगळ्या मोर्चानंतर कशा पद्धतीनं पुढे हा सगळा सरकारची भूमिका राहणार आहे या शक्तिपीठ महामार्गाबद्दल हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. श्रद्धा, अगदी या सगळ्या संदर्भातले ताजे अपडेट्स घेत राहू. शेखर, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आणि आंदोलन हे का होत आहे ते पुन्हा एकदा आम्ही तुम्हाला सांगतोय. या मोर्चाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे पक्षीय भेद विसरून शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात संघर्ष समितीचे जे नेतृत्व आहे त्या नेतृत्वाखाली हे सगळे पक्ष एकवटलेले आहेत, एकत्र आलेले आहेत, जे आपण दृश्यांद्वारे पाहतोय. या आंदोलनाला वजन देण्यासाठी, वजन वाढवण्यासाठी खासदार शाहू छत्रपती महाराज, आमदार सतेज पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी माजी खासदार जे आहेत त्यांच्यासारखे मातब्बर नेते स्वतः रस्त्यावर उतरल्याचं आपल्याला दिसतंय. त्यानंतर या महामार्गामुळे सुपीक शेतजमीन संपादित होणार असल्यामुळे कोल्हापूरसह जो परिसर आहे त्या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे आणि आपल्या जमिनी साहजिक वाचवण्यासाठी हजारो शेतकरी या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत, सामील झालेले आहेत आणि तोच हा शेतकऱ्यांचा असंतोष आपल्याला पाहायला मिळतोय. आक्रमक पवित्रा आपल्याला पाहायला मिळतोय. जर हा महामार्ग तिथून गेला 12 जिल्ह्यांमधून तर ज्या शेतकऱ्यांच्या सुपीक शेतजमिनी आहेत त्या शेतजमीन संपादित होणार आहेत. त्यामुळे कोल्हापूरसह परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झालेला आहे. आणि पुन्हा एकदा तुमचा प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत आहेत. शेखर, मोठ्या प्रमाणावर म्हणजे व्यापक आंदोलन होत आहे, त्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कसा बंदोबस्त आहे? वाहतूक जी आहे त्या ठिकाणची ती कुठून वळवली गेलेली आहे? आपण बघतोय हा मोर्चाला सुरुवात झालेली आणि या ठिकाणी सतेज पाटील देखील आहेत. काय सांगाल? खरं तर या मोर्चाला मोठा प्रतिसाद. शेतकऱ्यांची भूमिका हा गरज नसलेला रस्ता असल्यामुळं शेतकऱ्यांनी याला या ठिकाणी विरोध केलेला आहे. आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये अनेक प्रोजेक्ट झाले, त्याला शेतकऱ्यांनी सहकार्य केलेलं आहे, परंतु हा गरज नसलेला रस्ता आहे तो रद्द करा अशी भूमिका. तुम्ही देखील आता सहभागी झालेला आहात, मोठ्या प्रमाणात शेतकरी तुमच्या सोबत आलेले आहेत. काय विरोध आता नेमका होतोय? आपल्या देखील तालुक्यातून हा रस्ता या रस्त्याची काही गरज नाही. या रस्त्यामुळं शेतकरी भूमी मिळणार आहे. हा रस्ता बघितला तर पोवाळ तर ते नावाचं गाव पन्हाळ्यातला आहे. हा चक्काईचा आराम दाखवलेला आहे. तिथली दत्त पाणी पुरवठा संस्था आहे, त्याच्या शेकडो एकर जमीन त्या संस्थेखाली येते. शेतकरी जगतो त्या ठिकाणी. त्या ठिकाणी ते जॅकवेल आणि सगळी शेती पाणी पुरवठ्याखालची उद्ध्वस्त होणार आहे. त्यामुळं अशा प्रकारच्या या भयानक प्रकल्पाला आमचा विरोध राहील. नक्कीच. खरं तर आपण बघितलं तर हा विरोध जो आहे तो आपला असणार आहे अशी प्रतिक्रिया या सगळ्यांनी दिलेली आहे. आणि आता देखील हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे त्या ठिकाणी जाताना दिसतोय.
मोठ्या प्रमाणात हे सगळे शेतकरी असू देत, नेते असू देत, ते सहभागी झालेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या मोर्चामध्ये एकच मागणी केली जाते की शक्तीपीठ महामार्ग जो आहे तो कुठल्या पद्धतीने त्या ठिकाणी रद्द व्हावा आणि तरच त्या ठिकाणी आम्ही शांत बसणार आहोत. आपण या संदर्भात राजू शेट्टी यांची देखील प्रतिक्रिया घेणार आहोत. साहेब, काय सांगाल? खरं तर ह्या शक्तीपीठ महामार्गाला कायम तुम्ही विरोध केलेला, आता देखील विरोध करताय. कारण हा गरज नसलेला रस्ता आहे. या रस्त्याची काही एक आवश्यकता नाही. या रस्त्याला समांतर असणारा नागपूर रत्नागिरी रस्ता कोल्हापूरपर्यंत समांतर आहे आणि त्याच्यावर वाहतूक अतिशय तुरळक आहे. त्यामुळं गरज नसताना महाराष्ट्रावर 1,00,000 कोटी रुपयाचा कर्जाचा बोजा वाढवून हा रस्ता करायची गरज नाही, अशी आमची भूमिका पहिल्यापासून आहे. नक्कीच खरं तर आपण जर बघितलं तर हा शक्तीपीठ महामार्ग संदर्भातला मोर्चा या कोल्हापूरमध्ये आता सुरू आहे आणि या मोर्चाच्या माध्यमातून शक्तीपीठ महामार्गाला विरोध जो आहे ते केला जातोय. राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया घेतली, सतेज पाटलांची आपण प्रतिक्रिया घेतली, सत्यजित पाटील आमदार, माजी आमदार जे होते त्यांची प्रतिक्रिया घेतली. त्यामुळे निश्चित या सगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून जरी आवाज आता उठवला असला तरी पुढे जाऊन कशा पद्धतीने हा शक्तीपीठ महामार्गाबद्दलचा निर्णय होणार हे पाहणं मात्र गरजेचं असणार आहे. श्रद्धा, अगदी शेखर, या आंदोलनापूर्वी अधिकृतपणे परवानगी घेतली गेली होती का, किंवा मग सरकारकडून कुणाला विचारणा झाली होती का, किंवा त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या सरकारपर्यंत या आंदोलकांनी पोहोचवल्या होत्या का? काही माहिती आहे या संदर्भात? श्रद्धा, अर्थातच एखादा मोर्चा ज्यावेळी काढला जातो त्यावेळी त्याची परवानगी घेतली जाते. हा पूर्वनियोजित मोर्चा होता, त्यामुळे मोर्चा तरी निघालेला आहे. मात्र आपल्या भावना ज्या आहेत ते शेतकरी व्यक्त करताना दिसत आहेत. मोठ्या प्रमाणात शेतकरी देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि आता आपण जर बघितलं तर ही प्रतिक्रिया जी आहे ती व्यक्त करताना दिसत, तो आक्रोश आहे. वारंवार या संदर्भात आवाज जो आहे तो उठवला गेला होता आणि आता देखील हा मोर्चाच्या माध्यमातून आवाज जो आहे तो उठवला जात आहे. आता कशा पद्धतीने या सगळ्याला उत्तर जे आहे ते सरकारकडून मिळणार आहे, काय नेमकं या सगळ्या शक्तीपीठ महामार्गाबद्दल होणार आहे हे पाहणं मात्र गरजेचं असणार आहे. श्रद्धा, अगदी विनंती सोबत आम्ही पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. तर आपण पाहतोय शहरामधला वाहतूक आणि कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून योग्य ती खबरदारी घेतली जाते. दसरा चौक आणि जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे आणि याच पोलीस बंदोबस्ताच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमध्ये शक्तीपीठ महामार्गाविरोधात हे आंदोलन सुरू आहे. आम्ही आंदोलकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न सुद्धा केला, नेत्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रत्येकाचं हेच म्हणणं आहे की ज्या विभागांमधून, ज्या भागांमधून हा शक्तीपीठ महामार्ग जातोय, शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी तिथं आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होईल. त्यासाठी, या कारणासाठी या महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा आक्रोश पाहायला मिळतोय, आक्रमक पवित्रा पाहायला मिळतोय आणि त्याच पार्श्वभूमीवर सर्व पक्षीयांचं हे जे आंदोलन सुरू आहे ते आपण पाहतोय. शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधामुळे, हा जो शेतकऱ्यांचा तीव्र आक्रमक पवित्रा आहे त्यांच्या तीव्र विरोधामुळे आणि इतक्या मोठ्या राजकीय नेत्यांच्या सहभागामुळे सरकार या महामार्गासंदर्भात काय भूमिका घेतं याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. शेखरकडे पुन्हा एकदा जाते मी. शेखर, साधारण किती वाजता या मोर्चाला, या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे? भर उन्हामध्ये हे सगळे नेते आणि सगळे शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत निघालेले आहेत. श्रद्धा, गेल्या 15 ते 20 मिनिटांपूर्वी हा मोर्चा जो आहे तो सुरुवात झालेला आहे. कोल्हापुरातल्या दसरा चौक या ठिकाणी हा मोर्चा सुरू झालेला आहे आणि आता माझ्या मागे पाहतोय असेंब्ली रोडला आता हा मोर्चा पोहोचलेला आहे. काही क्षणातच जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हा मोर्चा जो आहे तो पोहोचणार आहे. शेतकरी जे आहेत ते प्रतिक्रिया व्यक्त करताना आपण पाहिलेलेच आहेत. मात्र या सगळ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती नेत्यांनी देखील हा इशारा जो आहे तो दिलेला, आम्ही कुठल्याही पद्धतीनं शक्तीपीठ महामार्ग रद्द केल्याशिवाय शांत बसणार नाही, ही भूमिका जी आहे ती या सगळ्या शेतकऱ्यांनी आणि नेत्यांनी घेतलेली आहे. आणि या भूमिकेच्या माध्यमातून आपण जर बघितलं तर कशा पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये हा शक्तीपीठ महामार्गासंदर्भातला निर्णय होणार आहे हे पाहणं गरजेचं आहे. 2-4 महिला आपल्याला भेटल्या होत्या, त्यांनी सांगितलं की आमची अर्धा एकर जमीन आहे, एका महिलेनं सांगितलं की 1.5 एकर जमीन आहे, आमची ती पूर्ण जमीन या शक्तीपीठ महामार्गामध्ये जाणार आहे. आमचं पूर्ण जीवन जे आहे ते या शेतीवरती अवलंबून आहे. जर आम्ही अर्धा एकर जमीन आणि त्याच्यावरती आमचा उदरनिर्वाह करत असेल तर तो शक्तीपीठ महामार्ग होणार असेल, जमीन आमची पूर्ण जाणार असेल तर आम्ही पुढचं आयुष्य जगणार कसं? 4 पैसे आम्हाला मिळतील ही, मात्र ते पैसे घेऊन आम्ही आमचं आयुष्य काढायचं का? असा जो आहे तो सवाल या शेतकरी महिलांनी केलेला आहे आणि तो रास्त देखील तेवढाच आहे. आणि त्यामुळं हा शक्तीपीठ महामार्ग करत असताना आता अनेक शेतकऱ्यांना याचा फटका बसणार आहे आणि त्यामुळं हे शेतकरी आता रस्त्यावर उतरलेले आहेत. या शेतकऱ्यांची आता कशा पद्धतीनं सरकार जी आहे ती
आपली भूमिका मांडून त्यांना या संदर्भातलं समजवणार आहेत किंवा आपला शक्तीपीठ महामार्ग जो आहे तो रद्द करणार आहेत का हे पाहणं गरजेचं आहे. कुठल्याही परिस्थितीत मात्र आम्ही हा शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही, हा पवित्रा मात्र सर्वांनीच घेतल्याचं पाहायला मिळते. श्रद्धा. अगदी. आणि शेखर, आणखी एक विचारावं असं वाटतं की हा जर आता मोर्चा पूर्वनियोजित आहे तर सरकारकडून कोणी चर्चा करण्यासाठी येत आहे का, काही कळतं या संदर्भात? श्रद्धा, हा मोर्चा आहे, हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावरती काढण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भातलं निवेदन देण्यात येतं आणि ते निवेदन सरकारपर्यंत पोहोचतं आणि तीच बाजू मांडण्यासाठी आज हा मोर्चा आहे. आणि त्या मोर्चाच्या माध्यमातून खरं तर हे सगळे आंदोलक या ठिकाणी एकवटलेले आहेत. या ठिकाणी गिरीश कोंडे आणि विजय देवणे देखील आहे, त्यांची प्रतिक्रिया घेऊया. खरं तर हा मोर्चा आपण बघितलेला आहे, तुम्ही दांडकं घेऊन खरं तर यायला सांगितलं होतं अनेकांना, आता मोठ्या प्रमाणात शेतकरी सहभागी झालेले. दांडकं घेऊन यायला सांगितलेलं होतं, उसाचे धाटं घेऊन यायला सांगितली होती. हे सर्व घेऊन शेतकरी पुढे आलेले आहेत आणि आम्ही एक वेळ रक्ताचे पाठ वाहू पण 1 इंचही जमीन देणार नाही. हे पहा, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात महिला सहभागी झालेल्या आहेत. आजचा हा जो मोर्चा आहे हा इशारा मोर्चा आहे. जर सरकारने याच्यावरून जर आता शहाणपण नाही शिकलं तर 12 जिल्ह्यातले शेतकरी घेऊन विधानसभेत घुसण्याचं काम जे आहे हे शेतकरी करू शकतात. सरकारने शेतकऱ्यांना अंडर एस्टिमेट करू नये. खरं तर ऋतुराज पाटील देखील आहेत, तुम्ही देखील या शेतकऱ्यांच्या मोर्चामध्ये आहे. गेल्या अनेक वेळा तुम्ही आवाज उठवलेला, आता तुम्ही काय सांगा? हे गरज नसलेला शक्तीपीठ हा आमच्या शेतकऱ्यांच्या माथावर मारायचं काम या ठिकाणी करत आलेलं आहे. महायुती सरकार प्रत्येक वेळी रद्द करणारून भूमिका मांडायचा प्रयत्न करते, पण पर्याय काढून अजून पाप वाढवण्याचं काम या ठिकाणी महायुती सरकार करत आलं. आपण जर बघितलं तर या ठिकाणी मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात अनेक शेतकरी जे आहेत ते सहभागी झालेले आहेत. आता जरी बघितलं तर ह्या अनेकांच्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी घेत होतो. मात्र ह्या प्रतिक्रिया घेत असताना आपल्या सगळ्यांना एकच गोष्ट त्या ठिकाणी समजते, ती म्हणजे शक्तीपीठ महामार्गाला मोठ्या प्रमाणात विरोध होतोय आणि तो विरोध होत असताना हे प्रतिक्रिया जी आहेत ते अनेक जण देत आहेत की हा गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग आम्हाला या ठिकाणी आवश्यकच नाही, तर तो का बनवला जातोय. आणि म्हणूनच या सगळ्या मोर्चाच्या नंतर कशा पद्धतीनं सरकार जे ते आपली भूमिका घेणार आहे हे पाहणं गरजेचं आहे. कशा पद्धतीने या सगळ्याकडे आता पाहिलं जाणार आहे हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. श्रद्धा. शेखर, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. ही दृश्य आपण थेट पाहतोय कोल्हापूरमधून. कोल्हापूरमध्ये सध्या जे आंदोलन सुरू आहे त्याची पार्श्वभूमी आणि सद्यस्थिती पाहता हा मोर्चा अत्यंत महत्त्वाचा आणि व्यापक स्वरूपाचा असल्याचं स्पष्ट होत आहे. कारण की या मोर्चाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे सर्व पक्षीय जे नेते आहेत त्या मोर्चामध्ये, या आंदोलनामध्ये एकत्र आलेले आहेत. आणि या आंदोलनाला खासदार शाहू छत्रपती महाराज, आमदार सतेज पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी हे सुद्धा इथं उपस्थित आहेत, मोर्चामध्ये दाखल झालेले आहेत. आणि दुसरीकडे या महामार्गामुळे सुपीक शेतजमीन संपादित होणार असल्यानं या कोल्हापूरसह परिसरामधील शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे आणि त्यामुळे आपल्या जमिनी वाचवण्यासाठी हजारो शेतकरी या मोर्चामध्ये सामील झाल्याचं दिसतंय. 2 दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय. एकामध्ये हा जो शेतकऱ्यांचा, नेत्यांचा आक्रमक पवित्रा जो मोर्चा सुरू आहे, जे आंदोलन सुरू आहे, दुसरीकडे हा जो एक मॅप आहे, या 12 भागांमधून हा शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे. आणि याच भागामध्ये शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी आहे, जिथं शेती होणार आहे, जिथं पीक पिकवलं जाणार आहे. आणि याच संदर्भात आमच्या जमिनी घेऊ नका म्हणून या महामार्गाविरोधात हे आंदोलन सुरू आहे, जे आपण ताज्या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय. या सगळ्या नेत्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेतली, आंदोलकांची प्रतिक्रिया आपण जाणून घेतली. शेतकरी बरेच संतप्त झालेले आहेत. 1.5 एकरच्या जमिनी आहेत, त्याहूनही जास्त असतील. मात्र आमचं नुकसान करून आम्ही जमीन देणार नाही असा आक्रमक पवित्रा या शेतकऱ्यांचा आहे. हा मोर्चा आहे. आंदोलन सध्या जिल्हाधिकारी कार्यालयावर जात आहे, निवेदन दिलं जाईल आणि त्यानंतर मग सरकारची काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं असेल.